तर मॉर्निंग ब्रेकफास्ट. सो मुलांसाठी हा बनवलाय मी पास्ता आणि इकडे होतो आहे सांबार. बघा लेकीने नेल्स केले. गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे. अमूलीच्या टिफिनची तयारी चालली आहे. आज मी तिला नूडल्स देते कारण आज आहे फ्रायडे, त्यामुळे तर टिफिनची तयारी तर संपली आहे आणि आता माझा ब्रेकफास्ट सुरू झाला. तर याच्यात आज मी पिणार आहे स्मूदी. ब्लूबेरी टाकली आहे, मँगो टाकला आहे, बनाना टाकला आहे आणि मिल्क. सो आजचा माझा ब्रेकफास्ट बस एवढाच करणार आहे. नंतर मग लंच. तर जरा काम वगैरे आवरून झालं ना मॉर्निंगचं, मग 10 o'clock किंवा 11 o'clockला मी चहा घेते आपला मस्त. तर आता इथे मी चहा ठेवते आहे. आणि चहामध्ये गवती चहा टाकते आहे. गवती चहाशिवाय चहा मला म्हणजे मी पित नाही. तसं अद्रक वगैरे पण टाकते. गवती चहा हा फ्रोझन आहे. इथे ड्राय पण गवती चहा मिळतो, बट सध्या माझ्याकडे नाही आहे. मग मी हा फ्रोझन फ्रेश आहे तर तो मी फ्रीजरमध्ये ठेवते. आणि आता लास्टला मिल्क. चहा उकळताना तिथेच थांबावं लागतं, त्याच्यामुळे इथे माझा टाइमपास चालू आहे. आणि आता चहाला उकळी आली आणि मस्त आता चहा पिते. चहा पित असताना माझं ब्लॉगिंग एडिट करायचं होतं मला, तर ते मी इथे माझं काम करते आहे. कारण मुलं वगैरे स्कूलला गेले आहेत. एडिटिंगचं काम माझं चालू आहे. कोणीच नसतं, ऑफिसला असतात, तर त्याच्यामुळे मी माझं काम करत असते. तर माझा हा थोडासा फ्री टाईम मला मिळतो, तर त्याच्यात मी व्हिडिओ वगैरे एडिटिंग करत असते. कारण मला म्हणजे बोलतात की तुला एवढा वेळ कसा मिळतो. वेळ मिळत नाही, वेळ काढावा लागतो, तेव्हाच ती सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला ज्या आवडतात त्या गोष्टी करायला मिळतात. नाहीतर मग दिवसभर आपण घरातलं कामच करत बसतो. पण स्वतःसाठी असा वेळ काढला तर वेळ मिळतो. तर इथे मी माझं जर्नल बघते, ते जे मी रोज मॉर्निंगला लिहिते, तर ते काय काय आज काम आहे ते बघत होती त्याच्यात. आणि आता मी आज थोडासा वेळ होता तर चटणी करते. जवसची चटणी ही मी करून ठेवते. खूप हेल्दी असते. जेवणाबरोबर आपल्याला पाहिजेच असतात. आपल्या महाराष्ट्रीयन जेवणाबरोबर चटण्या हा एक महत्त्वाचा भाग असतो तोंडी लावायला. तर ती इथे मी घेतल्या आहे रेड चिली नॉट पावडर. आणि आपल्या चिवड्या फुटाणा डाळ्या घेतल्या आहे. जवस घेतली आहे, कढीपत्ता थोडासा टाकला आहे, जिरा थोडा टाकला आहे, नंतर मग सॉल्ट. आणि नंतर आता ते ग्राइंड करून घेणार आहे आणि छान आता भरून ठेवते आहे. म्हणजे 8 दिवस किंवा 15 दिवस मस्त चटणी तयार. हे बघा, एखाद्या ड्राय प्लेसमध्ये ठेवायची, खराब होत नाही, तशीच्या तशी राहते चटणी. फ्रीजमध्ये ठेवायची पण गरज नाही आहे. आता सगळं घरातलं काम आवरून झालं. आता बाहेरचं काम. तर आजकाल ऊन खूप कडक आहे, त्याच्यामुळे झाडांना पाणी देणं फार गरजेचं आहे. तर मी बाहेर आली आहे. थोडंसं सगळं मग केअरिंग करून घेते की कसे झाडं जे ड्राय लीफ असतील तर ते कट करून टाकते. माती थोडीशी थोडंसं असं हाताने थोडीशी हे करून घेते, मीन्स भुसभुशीत करून घेते. आता माहिती मी बरोबर शब्द वापरला आहे का. तर हे सगळं करून घेते म्हणजे पाणी छान त्याच्यात मुरतं जेवढं आपण टाकलं तेवढं. आणि आता ते बघा मी ग्लोव्ज घातला आहे, तर कट करायला घेतलं आहे लीफ वडाचं. कारण बरेचसे 5-6 पानं असे त्याचे ड्राय होते. तर ग्लोव्ज घालायचा कारण तो चिक जेव्हा आपण पान कट करते मी तर चिक निघत होता व्हाईट. तर मी बरं झालं आधीच ग्लोव्ज घालून घेतला होता. मला माहीत नव्हतं तसं, पण मला ते दिसलं, अरे टपकतं काय, व्हाईट टपकतं आहे, तर तो चिक होता. तर त्याच्यामुळे मी ग्लोव्ज घातला एका हातामध्ये. आणि आता ते सगळं कट करून घेते. आणि वेदर तर खूपच सुंदर आहे. ऊन आहे, कडक आहे, बट खूप छान वाटत होतं.
आणि आता म्हटलं चला उन्हात तापरात बसू पण थोडा वेळ, त्यानिमित्ताने व्हिटॅमिन डी मिळेल. तर इथे मी माझं बुक घेऊन बसली, हे जे आजकाल मी वाचते आहे, सुरुवात केली आहे. आणि मस्त पाणी घेऊन बसली होती. पाणी तर महत्त्वाचं आहे, ऊन खूप कडक आहे त्याच्यामुळे पाणी गरजेचं आहे. पाणी पीत राहायचं दिवसभरात. तर आज फ्रायडे असल्यामुळे इव्हिनिंगला लेक घरी आली स्कूलमधनं. आणि फ्रायडे थोडं रिलॅक्स असतं कारण सॅटर्डे संडे सुट्टी असते. तर ती म्हणते, ती अचानक आली म्हटली आई मी तुझे नेल्स करते. हे कधीचं माझ्याकडे होतं पण मी कधी यूज केलं नाही, पण तिला आज हौस आली तर ती मला करून देते. तर किती छान. मी यूज केलं नाही याचा अर्थ म्हणजे आपण तेवढा वेळ पण काढत नाही आणि कंटाळा पण करतो, कारण ते खूप मला नाही आवडत. मी सरळ नेलपेंट लावून घेते हे नेल्स वगैरे करायचं म्हणजे, कारण त्याच्यानंतर नेल्स केल्यानंतर पण काम म्हणजे आता भांडी घासावे लागतात, पीठ मळावं लागतं, तर हे सगळं करावं लागतं. त्याच्यामुळे मग मी कंटाळा करते, नेलपेंट लावते आणि म्हणजे काम असं कुठे बाहेर गेली तर लावते आणि घरी आल्यावर काढून टाकते. बट ती म्हटली आज आई नाही मी लावते. मग आता लावावं लागणार आहे, पण आता काम कसं होईल बघूयात आता. तर बघा नेल्स कशी करते ती. No, don't move it. Just like हा ना मला हे तर करू दे. in the same camera angle, but you're like moving it so much. हा आता असा लक्षात ठेव कॅमेरा अँगल. ओके You're not supposed to move your hand. Okay. हा ठीक आहे ठीक आहे. लागला हिला. You're so fragile. Done. ह्या ग्लूने लावतोय आम्ही. Yeah. लेकीने नेल्स केले. तर मॉर्निंग ब्रेकफास्ट. सो मुलांसाठी हा बनवलाय मी पास्ता आणि इकडे होतो आहे सांबार. आता इकडे सांबार होतंय आणि आज पहिल्यांदा मी तर झाली आहे मॉर्निंग. ही तयारी आहे सगळी इडलीची. आणि आज मी अमेरिकेत पण इंडियन ग्रोसरीमध्ये इंडियासारखं इडली आणि डोश्याचं बॅटर मिळतं. आता ते मी तुम्हाला दाखवते. बॅटर लुक्स गुड. आता आपण पहिलं हे इडली लावून दिली आहे. तर वेट करूयात आणि मग मी तुम्हाला परत दाखवते. हे बघा सांबार आणि इडली मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. इडली तयार. हे बघा किती सॉफ्ट झाली आहे. तर मी तुम्हाला म्हटलं ना हे मी बाहेरून पीठ आणलेलं आहे. तर हे बघा एकदम सॉफ्ट स्पंजी इडली झाली आहे. हे घ्या मुली इडली, युअर इडली. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. हे घ्या. तर आम्ही करतोय आमचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट हियर.